पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडून 556 रहिवाशांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या सोहळ्याआधी लाभार्थींना मिळणाऱ्या संपूर्ण फ्लॅटची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली। तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडून 556 रहिवाशांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं। बीडीडी चाळवासियांना कोट्यवधींची घरं मिळाली आहेत। 556 चाळवासियांना 13 ते 14 कोटी रुपये किमतीचं घर मिळालं। शेजारच्या इमारतीमध्ये 2,70,000 प्रति स्क्वेअर फुटाचा दर असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। एका चाळवासियाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळालं असं अजित पवार म्हणाले। 35व्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन। म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकलं असेल, नमन बिल्डिंग मध्ये 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट विकला गेला। त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे। म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले आहेत। तर जुन्या पिढीतली माणसं सोनं जपून ठेवत होती, मात्र मुंबईमध्ये आता सोन्यासारखीच किंमत घरांना आली आहे। त्यामुळे घर विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि या घरांना लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव लावा असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। अजितदादांनी उत्तम सल्ला दिलाय की घरं विकू नका। ही घरं जी आहे ही घरं खरं म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे। पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे। त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि हे करा। आणि दुसरी सूचना जी आमच्या शिंदे साहेबांनी दिली आहे ती अतिशय गांभीर्याने आपण सगळे मिळून विचार करू की आमच्या केवळ भावाच्या नावाने नाही, बहिणीचं आमच्या नाव त्याच्यावर आलं पाहिजे असा गांभीर्याने विचार निश्चितपणे आपण त्या संदर्भात करूया।